झालं. ओके चल संकेत चालू करूया. जमलेल्या 4 3 2 1. नमस्कार. नमस्कार रामकृष्ण हरी. जमलेल्या माझ्या तमाम सबस्क्रायबरनो. अजून कोण आहे? अजून पहिलाच व्हिडिओ आहे. जय जय. सो आम्ही आहोत रोस्ट मेट्स. मी आहे संकेत आणि ही आहे सीमा. तू बोल ना. अच्छा मीच बोलू काय? आता हा इंट्रोड्यूस करतो म्हटलं मी शांत बसलं पाहिजे ना. तर मी आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि ती आहे शिक्षिका, प्रोफेसर, बरोबर ना? कुठेतरी काहीतरी शिकवते. म्हणजे मला तर दररोज शिकवत असते. पण आणि आम्ही ॲक्च्युली आहोत खूप टॉम अँड जेरीसारखे आणि आमचं खूप असं रोस्ट एकमेकांना करणं चालू असतं. त्याच्यामुळे आम्ही असं रोस्टमेट नाव ठेवलं आहे आमच्या चॅनलचं. हा मला करतो कारण हा पुण्याचा आहे. आणि पुण्याच्या लोकांनी याच्यावरती काय बोलतात त्याला, बंदी नाही रे, निषेध केला पाहिजे या वाक्याचा. काळे झेंडे आम्ही याच्यावरती सीमा नावाचे का? सीमा नावाचे. शाण्या. ही आम्हाला नको आहे. बरं ठीक आहे. तर हां, तर हे खूप बोरिंग इंट्रोडक्शन झाल्यानंतर मी आता सुरुवात करतो एका महत्त्वाच्या टॉपिक. हां, आणि खूप ट्रेंडिंग टॉपिकचं बेसिकली. तर आम्ही हा व्हिडिओ का काढतो आहे कारण का आता लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं मी एकटाच बोलतो आहे. पण ठीक आहे, मी एकटाच बोलणार आहे कारण का मी ह्याच्या पुढे मी बोलणार आहे पण मी तुला बोलू देते. हां ठीक आहे. तर आम्ही लग्नाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत. तर लग्नाचे प्रिपरेशन आम्ही कसे केले होते, आम्हाला काय काय चॅलेंजेस झालेत, आम्ही कसं टॅकल केलं. अरे हे तर सांग की मागच्या वर्षी लग्न झालं ना. माझं लग्न झालं आहे आणि कोणासोबत झालं आहे याची सांगायची मला खूपच मी सांगते. लाज वाटते. आमचं लग्न मागच्या वर्षी झालं आहे. अजून 1 वर्ष नाही झालं आहे. नोव्हेंबरमध्येच झालं आहे एंडला. ठीक आहे. तर माझी तारीख काय? आज आहे 6 काय तारीख आहे यार? 6 तारीख आहे आज. ह्याच्याबरोबर ना कसे दिवस झाले मला कळत आहेत नाही. आज. खूप मला टॉर्चर आहे खरंच. आणि 1 वर्ष व्हायच्या आधी हिची स्मरणशक्ती गेलेली आहे. बोलूया का आपण? हो. मी बोलते आता, शांत बस. करेक्ट. तर आमचा आजचा टॉपिक काय आहे माहिती आहे का, की आम्हाला ना लास्ट इयर जेव्हा आम्ही लग्न करत होतो, म्हणजे लग्न होणार होतं त्याच्या अगोदरचे जे प्रिपरेशन्स असतात ना, त्याच्यामध्ये आम्ही पण असंच यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघायचो. पण आम्हाला असं समजायचंच नाही की कोण कुठे कारण जे आम्ही बघायचो ना, आणि म्हणजे माझं साईड मी सांगते, मी जेव्हा जे व्हिडिओज बघायचे ना ते खूपच म्हणजे लोक माझ्या आउट ऑफ बजेट काहीतरी सांगायचे की तुम्ही असं लग्न केलं पाहिजे, मग ते मेकअप आर्टिस्ट एवढं पाहिजे आणि असं पाहिजे. मग माझं असं व्हायचं यार, मला लग्नाचं वेळेस एवढं नाही खर्च करायचं आहे. म्हणजे अफोर्ड करू शकतो नाही करू शकत तो प्रश्नच वेगळा. पण आता एखादी गोष्ट जर मला माहिती आहे की ही माझी एक 200-500 रुपयात होत असेल, त्या गोष्टीसाठी मला असं वाटतं, म्हणजे हा माझं ओपिनियन आहे की त्या गोष्टीसाठी मी 2000 रुपये का खर्च करू, सिम्पल. तर मग तशा वेळेस मला कोणी गाईड करणारं नव्हतं. तर मला असं वाटलं की आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं, आम्ही अजिबात असं साधं किंवा कोर्ट मॅरेज असं नाही केलं आहे. आम्ही म्हणजे जसं सगळे करतात तसंच केलं आहे. पण आम्ही हा पण विचार केला की लग्न हे एकदाच होतं. आता त्याच्यामध्ये 2 टाईपचे लोक असतात. एक असतात ज्यांना असं वाटतं लग्न हे एकदाच होतं तर सगळं उडून टाका. दुसऱ्या टाईपचे म्हणजे माझ्यासारखी लोक असतात की लग्न हे एकदाच होतं, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या परत यूज होणार नाही आहेत. मग त्या गोष्टींवर परत खर्च करण्यात अर्थ नाही, म्हणजे खूप जास्त करण्यात अर्थ नाही आहे असं मला वाटतं. तर त्या कोणत्या गोष्टी होत्या आणि आम्ही कसं ती प्रोसेस सांभाळली हे आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. बरोबर होतं? हां. तर आता त्याच्या अगोदरच मी सांगते की दुसरा जो आमचा व्हिडिओ असेल ना, तो आमचा असेल की आम्ही चॅलेंजेस कोणते फेस केले. सो ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये नाही बोलणार कारण ते खूप मोठा होऊन जाईल. पार्ट 2 असेल तो आमच्या सगळ्या या प्रोसेसचा. तर आज आम्ही फक्त काय कव्हर करणार आहोत, तर आम्ही सगळ्यांचे एक्सपेन्सेस कव्हर करणार आहोत. म्हणजे कोणत्या गोष्टींना किती खर्च गेला आणि कुठे आम्ही असं विचार केला की इथे बाबा ह्या गोष्टींना जास्त नको खर्च व्हायला किंवा नाही केलं पाहिजे. तर हे सगळं आम्ही आज सांगणार आहोत. तर आपण सुरुवात कुठून करायचं? संकेत शंकर बोराडे. थँक्यू माझ्या पप्पांना नाव. ॲक्च्युली एक मिनिट, मी आमच्या घरात म्हणजे आम्ही इथे दोघंच राहतो. ठीक आहे. तर ना आमची एक वेगवेगळी नावं आहेत.
काही मी सांगू शकते, जी काही फक्त आपल्या दोघांमध्येच आहेत, सांगून जी तू दुनियाला सांगतेस आणि जी आपल्या घरच्यांनाही कळेल. काही एक दोन मी सांगू शकते. माझं सगळ्यात फेवरेट ह्याचं नाव आहे बोरू. बोराडे बोरू. आणि हा मला काय बोलतो, तुला कोणतं सांगायचं नाव मला? कोणतंच इकडे घेण्यालायक योग्य नाही. म्हणजे बघितलं किती बेकार नावं घेतोस तू. बरं ठीक आहे, चल चालू करू आपण. तर पहिला येतो हॉल. हां पहिला येतो हॉल. असं मग इथं हॉल दिसेल आता कुठे एडिटिंग मध्ये. पहिला येते हॉल, मग पाहिजे सांगा फोटोग्राफर, तुम्ही, इथे इथे. हॉल, फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट. हां, हॉलचं तू बोल, आउटफिट्सचं मी बोलते, मेकअप आर्टिस्टचं पण मीच बोलते. तुझ्या मेकअपबद्दल पण बोलू आपण. तर हॉल जसं पुण्यामध्ये लग्न झालं माझ्या गावामध्ये, गावाचं नाव मी डिस्क्लोज नाही करणार, नाही हॉलचं नाव डिस्क्लोज करणार, पण हां ते हॉल आमच्या नातेवाईकांचं होतं, माझ्या मम्मी साईडच्या नातेवाईकांचं होतं. आणि त्या हॉलचा खर्च मार्केट रेट अनुसारच घेतला. आता नातेवाईक म्हटलं का ते कसं थोडंफार कमी करतातच, कुठे ना कुठे 19-20 करतात. बट जर तुम्हाला मार्केट रेट सांगणार तर 1.5 ते 2.25 लाखच्या रेंजमध्ये भेटून जातं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये जेवण इन्क्लुडेड असतं, लॉन असतं, पार्किंग असते. गावाला इथे हां, गावाला पार्किंग असते आणि अख्खा दिवस तुम्हाला भेटतो. तुम्हाला टायमिंगचं लिमिट नसतं तिकडे. सकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजल्यापर्यंत तो हॉल कसाही कधीही कितीही वेळा वापरू शकतो. तिकडे छानशी टॉयलेटची सोय आहे, प्लस पिण्याच्या पाण्याची खूप चांगली सोय आहे, थंड, आणि जेवण तर इन्क्लुडेड असतं. आता कसं प्रत्येक हॉलचं मोनोपोली असतं की आमचं हॉल आमचं जेवण, तसं तिकडे आहे. सो आणि बाजूलाच बरेच सोयीसुविधा आहे, ट्रान्सपोर्टेशनचं आहे. सो असं सांगू तर बऱ्यापैकी झालं. आणि तो मला वाटतं ऑलमोस्ट 20 to 30% हा पूर्ण बजेटचा खर्च असतो हॉल म्हटलं तर हॉलचा आमचा एवढा खर्च झाला. सेकंड मोस्ट पार्ट येतं फोटोग्राफर्स, जे जास्त खर्च होऊ शकतं. आम्ही मोस्टली कसं बजेट फ्रेंडली एक हे पाहत होतो, कोटेशन पाहत होतो. नाही भेटले आम्हाला. हां, आणि कसं असतं, आम्ही ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस खूप सारे मुहूर्त होते, म्हणजे खूप सारे लग्न होते पण मुहूर्त खूप कमी होते. हा, मी तेच बघते ह्याच्याकडे, असं का बोलतोय. हां सॉरी, माझा फंबल पडला थोडा. आणि त्याच्यामुळे कसं झालं की बुकिंगच भेटत नव्हते, आणि जे चांगले चांगले होते ते बुक झाले होते. आणि एक होता जो बुक करायचा होता ओळखीचा, पण तो काय रिप्लायच करत नव्हता. एक चांगला भेटला होता बघ आपल्याला, दादाच्या ओळखीचा एक होता, त्याचे फोटोज आपल्याला आवडले होते, पण तो फोनच उचलत नव्हता, नंतर कोटेशनही देत नव्हता. बऱ्याचदा असं व्हायचं ना आमचं, की आम्ही एखाद्याला अप्रोच करतोय, ठीक आहे. आता त्याच्यात पण ना 2 क्रायटेरिया असतात, एक असतात जास्त फॉलोअर्सवाले, एक असतात कमी फॉलोअर्सवाले. पण बऱ्याचदा काही एक्सेप्शनल केसेसमध्ये कमी फॉलोअर्सवाल्यांचे पण रेट्स हे असे असतात की म्हणजे आपल्याला असं वाटतं, अरे कुठे आहे तुमचं काम जे आम्ही एवढे पैसे देऊ. आणि आमचं असं होतं की फोटोग्राफरला द्यायचे, म्हणजे आम्हाला एकदम बेकार पण करायचं नव्हतं की जे बघून एकदम असं वाटायला काय यार, म्हणजे काय लायटिंगचं नॉलेज नाही, काहीच नाही. कारण आम्ही बघायला गेलं तर बेसिकली हा खूप छान फोटोज काढतो. सो त्याला थोडा बहुत अंदाज होता की कसा पाहिजे, ठीक आहे. आणि आम्हाला खूप जास्त पण द्यायचे नव्हते, म्हणजे जसं आम्हाला कोटेशन्स येत होते 1.5-2 लाख वगैरे, आणि त्याच्यात मध्ये सिनेमॅटिक व्हिडिओज नाही देणार आम्ही, किंवा देणार ड्रोन्स नाही देणार, ड्रोनचं हेच करणार आणि ते करणार. बाय द वे माझ्याकडे ड्रोन आहे, माझ्याकडे DSLR आहे, माझ्याकडे GoPro आहे. आणि सो मला माहिती आहे, मी केलेलं आहे. मला ॲक्च्युली ना डायरेक्टर बनायचं खूप इच्छा होती, असं काहीतरी डायरेक्ट करणं, ॲड्स किंवा छोट्या शॉर्ट फिल्म्स. पण ते अनफॉर्च्युनेटली माझ्या रुटीनमुळे नाही करता आलं मला. बट माझ्या डोक्यात आयडिया होती की मला काय हवं आहे, आणि मी काय इनपुट किंवा आउटपुट, म्हणजे काय इनपुट दिलं होती, काय आउटपुट एक्सपेक्ट करू शकतो. सो मी तो एक स्पार्क बघत होतो, आणि मला एक बरेचसे भेटले, आणि त्यांचं असं आउटरेजियस असं काय होतं त्याला कोटेशन्स द्यायचे ते लोक. तर त्यात एक मला बेटर भेटला कात्रजचा फोटोग्राफर. तर त्याचे रेट्स होते, आम्ही बरेच नेगोशिएट केलं त्यासोबत. प्री वेडिंगचे त्याचे ऑलमोस्ट 30,000 to 35,000 होते. प्री वेडिंग आमचं आम्ही शूट केलं, आम्ही कोणाला नाही दिला, कारण आम्हाला असं वाटलं की जर आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत,
म्हणजे जसं मी म्हटलं की ड्रोन आहे सगळं आहे, तर मग कशाला प्री वेडिंगचं कोणाला अजून 50 आणि 70K द्यायचे तेवढे फक्त ते प्री वेडिंगचे. परत त्याच्यात पण ते आउटफिट्सला काय एक आउटफिट फक्त देतात ते लोकांनी, ते सेम थीम पळत जायचं आपण आणि मुलगा असं पाठून पकडणं. मग आम्ही विचार केला की आम्ही कुठलं तरी छान असं लोकेशन, स्टँड वगैरे लावायचा मस्त आणि ट्रायपॉड आहे सगळं आहे. तर मग आणि जर तुम्हाला शूट करायचं असेल प्री वेडिंग सगळ्यात स्वस्तामध्ये तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा इथे दिलेल्या ईमेल ID वरती. बाय द वे जोक्स अपार्ट. त्याच्यानंतर आमचा जो फोटोग्राफीचा खर्च झाला तो 45,000 झाला. बट आम्ही त्याला 30,000च दिलेत आय गेस, बिकॉज 10,000 हे होते याचे अल्बम्सचे आणि 5,000 आय गेस कसले तरी होते. नाही अल्बमचे वगैरे आम्ही मला वाटते 30-35 काहीतरी दिलेत. त्याचं पण मी सांगते तुम्हाला काय झालं. अल्बम आम्ही पहिले ओके बोललो, पण ना त्याने जसं आम्हाला काम दाखवलं होतं तर ह्याच्यात पण प्रॉब्लेम होतात जे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूच. तर ना त्याच्यात आमच्याबरोबर असं झालं होतं की जे दाखवलं होतं आम्हाला तसं आमचा नाही आला. ठीक आहे. आणि त्यात आमचं इव्हनिंगचं लग्न होतं, 5:30 नंतरचा मुहूर्त, आणि ते पण विंटरमध्ये. सो अंधार पटकन होतो. सो त्यांनी लायटिंग वगैरे असं प्रॉपर नाही केलं होतं. पण त्यांनी जे काम दाखवलं होतं किंवा त्यांचे जसे फोटोज होते ते खूप छान होते. सो तिथं आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला. मग ते वैतागून आम्ही आणि आम्हाला त्याने एडिटेड फोटोज पण नाही दिले आणि त्याचंच ते काहीतरी चालू होतं. सो त्याच्यानंतर त्याने थोडं आम्हाला रिप्लाय द्यायचे बंद केले. ही सगळ्या गोष्टी झाल्या. सो त्याच्यामुळे आम्ही मग नाही म्हणजे त्यांना बोललो आम्हाला अल्बम पण नको आहे, आम्हाला काहीच नको आहे. मग आम्हीच फोटो एडिट केले. व्हिडिओ तर आहे तसाच आहे आणि मग ते तसंच झालं. वर्स्ट एक्सपिरियन्स झाला फोटोग्राफीचा. आता आउटफिट्स मला जस्ट एक छोटंसं सांगायचं होतं की चूक काय झाली की त्याने काय केलं की त्याचे स्वतःचे जे स्किल आहे फोटो काढायचं ते छान होतं, जे की मी अप्रिशिएट करतो. बट त्यांनी जे व्हिडिओग्राफीसाठी एक फ्रीलान्सर उचलून आणला कुठून तरी, जो की बिलो ॲव्हरेज मी बोलेल, बिलो ॲव्हरेजच्या पण खाली पुअर सांगेल. त्याच्याकडे फक्त चांगला एक्सपेन्सिव्ह कॅमेरा होता पण त्याच्याकडे स्किल्स नव्हते. अजिबात त्याला लग्नात कोणते क्षण इम्पॉर्टंट आहेत तेच कळत नव्हते. तो माहिती आहे तुम्हाला, मी एक महत्त्वाचा सीन सांगते म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तो किती पुअर परफॉर्मन्स होता त्याचा. आता आम्ही इथे असं ते मंगलाष्टका चालू असतात ना तर त्या टायमाला त्याने कोणता अँगल घेतला पाहिजे आणि तो काय करतोय माहिती आहे का, अशी आमच्या बाजूला जी लोक थांबलेली असतात ना, आपली पाठी असतात मंगलाष्टकाचा, तो त्या लोकांच्या मधून लिटरली आय स्वेअर टू गॉड असं तो मधून फिरतोय त्यांच्या. ते आपण असं लहान मुलं कसं असे ते त्या लोकांच्या तो मधून फिरतोय. आणि ना त्याच्यात एकदम असं पण झालं की ते काहीतरी लोक म्हणजे ते नवरा नवरी राहिले बाजूला, ते लोकांचे एक्सप्रेशन पण राहिले बाजूला, ते काहीच कॅप्चर करत नाही. तो फक्त असा मधून फिरतोय आणि ते त्याने क्लिअर पण घेतलेलं आहे, मध्येच ब्लर आलेत मध्येच काय. आणि विचार करा तुम्ही की आपल्याला असं वाटतं खरं तर की अरे 40,000 हे खूप कमी आहे. काही लोकांना वाटत असेल की 40-45,000 मध्ये तर काय भेटतं वगैरे. आणि आम्ही 40-45,000 मध्ये फक्त काय घेतलं होतं ते पण सांगते मी तुम्हाला. आम्ही सिनेमॅटिक नव्हता घेतला. तर त्या रेंजमधल्यासाठी मला असं वाटतं 2024साठी त्या रेंजमधल्यासाठी एक 40 मिनिट्सचा ट्रेडिशनल व्हिडिओ ज्याच्यात तुम्हाला जास्त मेहनत नाही करायचं, तुम्हाला फक्त कॅमेरा चालू ठेवायचा आणि मध्ये मध्ये फक्त थोडं बहुत एक असा हात वगैरे ठेवतात ते किंवा मंगळसूत्राचं तेवढंच फक्त कॅप्चर करायचं आहे आणि काही फोटोज काढायचे बस. आता तेवढ्यासाठी आपण अजून किती देणार ना पैसे खरं बघायला गेलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बाबा जर तुम्ही एकदम डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करताय मग त्यासाठी ठीक आहे, तुम्ही द्या बाबा 1.5 लाख द्या, 2 लाख द्या, 5 लाख द्या. पण असं नॉर्मल आपण जेव्हा म्हणजे असं लग्न करतो आणि त्यावेळेस जर तुम्ही यार असं करणार असाल तर मग ते रॉंग आहे. सो मला हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती डिपेंड करतं की त्याने किती खर्च केला पाहिजे. मी आमचा पर्स्पेक्टिव्ह सांगितला. कदाचित आम्ही याच्यामध्ये फेल झालं आहोत आणि हे एक आमचं जरा काय बोलतात त्याला फोटोग्राफी जरा एक मायनस पॉईंट आहे आमचा. आता नेक्स्ट आउटफिटवर येतो आम्ही. आउटफिट मी घेतले होते पेशवाईमधून. आता आमचं कसं झालं की एंगेजमेंट सकाळी होती, दुपारी हळदी आणि संध्याकाळी लग्न. आता अगेन आउटफिटवर पण आम्हाला ऑप्शन्स असे होते की रेंटवर वगैरे घेऊ शकतो, आम्ही ते पण एक्सप्लोअर केले. पण नंतर आमच्या घरचे बोलले की लग्न हे एकदाच होतं आणि ती आठवण असते कपड्यांची, मग त्याच्यामुळे आपण कसं दुसऱ्यांचे कपडे कंटिन्यू वापरायचे ना, म्हणून मग आम्ही आउटफिट विकत घ्यायचं ठरवलं. हळदीसाठी ह्याला नॉर्मली व्हाईट कलरचा कुर्ता आम्ही साधा सिम्पल घेतला होता आणि मला जी हिरवी साडी, कारण ह्यांच्याकडे असं असतं की हिरवी साडी घालतात हळदीमध्ये, येलो नाही. तर मग हिरवी मी नॉर्मली मला वाटते 1,000 पर्यंतची घेतली होती दादरवरून.
आता मी सांगतेच, आम्ही नवी मुंबईत राहतो, पण जर तुम्हाला आसपास जर शॉपिंग करायचं असेल ना, दादर किंवा ठाणे किंवा काय, तर मी म्हणेन ठाण्याला जा तुम्ही, कारण ठाण्याला खूप छान छान शॉप्स आहेत, व्हरायटी खूप असतात त्यांच्याकडे साड्यांचे. दादर हे थोडं मला असं वाटतं की त्याला खूप असं लोकांनी उगाच सांगून ठेवलंय की बाबा एवढं सगळं आहे तिथे, पण दादरला एवढे व्हरायटी नाही आहेत. तुम्हाला देण्याघेण्याच्या ज्या साड्या असतात त्या तुम्ही CST वरून मंगलदास मार्केट जे आहे तिथून घेऊ शकता. तिथे तुम्हाला चांगलं भेटेल, प्राईस वगैरे निगोशिएट बऱ्यापैकी होते. पण बाकी जर तुमच्यासाठी तुम्हाला हवे असेल तर ठाण्याला खूप छान छान शॉप आहेत. माझी एंगेजमेंट जसं आसोपालवमधून होती आणि लग्नाची पेशवाईमधून होती. हळदीची मी नॉर्मल दादरवरून असंच एका रँडम शॉपमधून घेतली होती, जी 1000च्या आतच होती वाटतं किंवा 1000च्या आसपास. आणि एंगेजमेंटची जी होती मी जसं म्हटलं आसोपालवमधून होती, तर ती माझी 5000ची होती. आणि पेशवाईची जी होती ती माझी 20,000च्या आसपास काहीतरी होती तेव्हा. आता त्याच्यात मला हे बोलायचं आहे की ह्याच्या आउटफिटच्या वेळेस आमचं खूप इश्यू झाले होते, नेक्स्ट व्हिडिओ. पण मुलांच्या पण आउटफिटसाठी मी परत तेच सांगेल, तुम्ही खरंच कुठेच पुणे कशाला आलं मध्ये, दादर किंवा CST वगैरे असं कुठेच जाऊ नका. चुपचाप तुम्ही ठाण्याला जा. ते नौपाडाची का कोणती ती लाईन आहे, मँगो वगैरे तिथे शॉप आहेत बघा. मँगोजचं नाही, मँगो वगैरे शॉप आहे तिथे. वराडी काय रे तुझ्या त्या दुकानाचं नाव? मला लक्षातच नाहीये. मी इतक्या वेळ तू बोलतेस दुकानांचं नाव, मी माझ्या दुकानाचं नाव विचार करतोय. बरं मी सांगेन दुकानाचं तुम्हाला ते, आम्ही सर्च करून लगेच सांगू शकतो, असं काय नाही. म्हणजे मी ठेवेल स्क्रीनवर. आणि मग ना आम्ही पहिले एका दुसऱ्या शॉपमधून घेतलं, सो तिथे प्रॉब्लेम झाले. मग आम्ही असे कपडे घेताना ना कोणत्याच छोट्या अशा शॉपमध्ये जाऊन घेऊ नका, मुलांचे तरी. हो, प्रॉपर एका ब्रँडेड शोरूम टाइप काइंड ऑफ जा. ते आहे थोडंसं, तुम्हाला क्वालिटीची पण अश्युरिटी राहते, फिनिशिंगची पण अश्युरिटी राहते. प्लस कसं तुम्ही आता जाता ना, लेट्स से की तुम्ही एक हा आउटफिट फायनल केला, तर तो काय लगेच तुम्ही पॅक करून घरी नेऊन येत नाही. तो बेसिकली तो फिनिशिंगला जातो, पॉलिशिंगला जातात, आणि ते काही दिवसानंतर भेटतात. तर कसं आहे, ते गेल्यानंतर तिकडे काही गोष्टी एक्सचेंज होतात, काही पॉलिश न करता असंच तुम्हाला चिटकवण्याचा प्रयत्न केला जातो. परत पॉलिश, आता इवन की बाबा आता पॉलिशिंगला गेले आणि आम्ही जाऊन घ्यायला जातो तर थ्रेड असे निघालेले, धागे निघाले. 1-2 नाही, खूप असं झालंय आमच्या खूप ठिकाणी असं झालंय. आणि मग खूप ठिकाणी ते फिनिशिंग नाही, काय नाही, फक्त जस्ट नावासाठी, कारण की सीझन असतं, ते लोकांचा पण कंटाळा असतो. सो जर तुम्ही अशा ठिकाणी जाऊन घेता जिकडनं स्वस्त भेटेल पण बल्कमध्ये घेतायत, असं नका करू. मुलांचे तरी पण मजा नाही ना त्याच्यामध्ये. सो एक काम करा, एक प्रॉपर थोडेफार 2-3 हजार एक्स्ट्रा जातात, तेवढं तर ठीक आहे ना. ठीक आहे ना, पण तुम्हाला फिनिशिंग भेटेल, तुम्ही सॅटिस्फाईड राहाल. तुमच्या डोक्यात ते राहणारच ना की तिथे कसं ना प्रॉपर आपल्याला ना घालून वगैरे, म्हणजे मुलं जे असतात ना त्यांना ते लोक प्रॉपर घालून दाखवतात. म्हणजे हेड टू टो तुमचं जे जे एक्सेसरीज असतात ते सगळं ते लोक घालून दाखवतात. त्याच्याकडून तुम्हाला आयडिया येते की बाबा हा पर्टिक्युलर कलर किंवा हा पर्टिक्युलर आउटफिट माझ्यावर कसा दिसतोय. आणि सेम चांगल्या मुलींचं पण मी तेच म्हणेन, जर तुम्ही असं चांगले शॉप्स आहेत, आता आसोपावल्यामध्ये युजली डिस्काउंट देत नाहीत अजिबातच, 1 रुपयाचा पण. पेशवाईमध्ये थोडा बहुत देतात, एवढा नाही देत, थोडा बहुत देतात. पण ठाण्याचं जे पेशवाई आहे, अगेन तेच त्या साईडचंच आहे ते, तर तिथे पण ना प्रॉपर असं घालून वगैरे दाखवतात. आणि त्यांच्याकडे पैठणी कलेक्शन, कारण मला पैठणी, माझ्या मम्मीची इच्छा होती की मी पैठणी घालावं लग्नात, म्हणून मला काही समजत नाही एवढं साड्यांचं. आणि आमचं काही कलर पण असा पर्टिक्युलर ठरला नव्हता. ह्याला पर्पल आवडतो म्हणून मग हा बोलला होता की पर्पल बघू, पण माझं असं होतं की ठीक आहे. युजली आमचं असं ठरलं होतं की आम्हाला सेम नव्हते घालायचं कलर, पण इव्हेंच्युअली तसाच भेटला आम्हाला. खरं तर आम्ही असं ठरून नव्हतं गेलो. तिला ऑरेंज घालायचा होता आणि मला पिंक घालायचा होता. काही पण होतं. मला असं होतं की येलो, हा बोलला की येलो नको, काय येलो घालणार ना इव्हनिंग. हां, तर मग आम्ही विचार केला की एकतर मॉम पिंक, माव काय म्हणतात त्याला, असं माझ्या डोक्यात होतं रे की असे इव्हनिंगला थोडेसे असे आम्हाला शायनी कलर हवे होते. पर्पल एक डोक्यात होता माझ्या, आणि तो एक होता कम्फर्टेबल होऊन बसणार. ग्रीन नाही घेऊ शकलो कारण की हळदीला ग्रीन होता, त्याच्यामुळे लग्नाला परत मग ते सेम झालं असतं म्हणून ते नाही घेतलं आम्ही. पण हां, पैठणीचं पण त्याच्यात हँडलूम असतं, एक असतं मशीनने बनलेली, मग त्याच्यात पण प्राईसचं थोडं कमी जास्त वरती खाली असतं. सो आणि हां, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघशाल ना,
तर तुम्ही आउटफिट घेतला तर फेटा वगैरे असतात ना, तर ते तुम्ही रेंटवर घ्या. हा. विकत घेऊ नका, त्याचा काहीच फायदा नाही यूज त्याच्यानंतर. नाहीये. आणि ज्वेलरीज जर तुम्ही घालत असणार, जसं मुलं घालतात ते असे मयांचे वगैरे, ते लुक येण्यासाठी, असं रॉयल लुक येण्या, ते पण तुम्ही रेंटेडच घ्या, कारण का त्याचा पण नंतर काय यूज नाहीये. ते फेटा वगैरे ते तुम्हाला मॅच झालं पाहिजे हा. हा, कारण की एवढा फरक नसतो. हे कलरचा पण थोडा सांगते. कलर मॅच. तू विकतच घेतलं होतं संकेत. मी घेतलं होतं का, पण मी त्यांना सांगू शकतो ना तुम्ही रेंटेड घ्या, कारण का कलर जर मॅचिंग मॅच भेटला नव्हता तुम्हाला, भेटला आम्हाला, म्हणून जर आम्ही तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नक्की घ्या. आम्हाला का नाही भेटला, कारण का त्यावेळेस जसं मी सांगितलं खूप कॉम्पिटिशन होती, खूपच प्रोडक्ट्सचं काय बोलतात त्याला, ऑलरेडी रेंटवर गेलेले होते. सो ते आम्हाला थोडंसं. आणि आमचं कसं झालं माहिती आहे का, मला त्या गोष्टीचं खूप हसायला येतं. ह्याचं जे ॲक्सेसरी होतं, म्हणजे जे माळ असते ना गळ्यातली, ती जी असते लग्नाची प्रॉपर, तर ती ना रेंटवर घेतली होती आम्ही वाशीमधून, कारण ठाण्याला पण त्या संपल्या होत्या सगळ्या. ठीक आहे, म्हणजे एवढे लोक बघा पटापट रेंटवर गेले होते. आणि आमची जी डेट होती ना, आमची 22 नोव्हेंबर डेट होती, आणि 2024चं पण तुम्ही बघू शकता. एक तुळशीच्या लग्नानंतर पहिली डेट होती 17, दुसरी डेट होती 22, आणि त्याच्या अगोदर मे आणि जूनमध्ये, मेमध्ये फक्त 2 मुहूर्त होते, 1 आणि 2. युजली मेमध्ये खूप मुहूर्त असतात, पण त्यावर्षी नव्हते. आणि जूनमध्ये एकच काहीतरी होता, पण जूनमध्ये असंही कोण लग्न करत नाही पावसामुळे. 30 जून वगैरे कोण करतं ना, मग डायरेक्ट आलं ते 17 आणि 22. तर 22 आमची सेकंड. युजली 17 ही संडेला होती, पण बऱ्याचशा लोकांनी, म्हणजे जसं आम्ही विचार केला होता की 17 डेट नाही बरोबर वाटत, म्हणून मग आम्ही 22 घेतली होती. त्यावेळेस एवढं आम्हाला पण 22ला फ्रायडे होता. हां, 17ला सॅटर्डे होता, संडे होता, संडे 17ला. तर मग आम्ही काय केलं, ती माळ जी आहे ना, तो काय बोललेला की तुम्ही ही माळ 2 दिवसासाठी घेऊन जाऊ शकता, सेम रेंट. जर तुम्ही अजून 1 दिवस वाढवला तर काहीतरी त्याचं 50% चार्ज वाढतो, असं काहीतरी होतं. आता आमचं चॅलेंज असं होतं की मला हा पहिलेच गेला होता गावाला, कारण ह्याचं गाव होतं ना, ते हा पहिलेच गेला होता. 22चं लग्न आहे, मी 21ला निघणार होते. आणि मग आमचं असं झालं की ती माळ घेऊन, आणि लास्ट मुमेंटला, म्हणजे आम्ही निघणार आणि तेवढ्यात आम्ही ती पटकन, म्हणजे मी पटकन जाऊन ती वाशीला, माझ्या घरचे एवढे ओरडत होते ना मला, अरे तुला पागल आहे का, तुझं लग्न आहे तूच फिरते इकडे तिकडे, ह्याची माळ घेऊन यायला. आणि 20ला ह्याने मला फेटा घ्यायला पाठवलं होतं, पागल. हा सगळे काम आयुष्य म्हटलं तर तडजोड येतेच. माझ्याकडून तडजोड मलाच काय यार, मीच सगळे कामं केले. हा फक्त लग्नाला असंच उभं होता. मेकअप आठवला मला, मेकअपचं पण मीच सांगणार. मेकअपमध्ये पण काय झालं, हा माझ्यावर यायचा प्रत्येक ट्रायलला बिचारा. तर ना कुठे कुठे गेलो, कांदिवलीपासून हा कुठे, आयुष्यपत तो तर भलताच एक्सपिरियन्स आमचा आहे का. तर मेकअप आर्टिस्टचं तर खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे. एक वेळेस आउटफिट तुमचे थोडे बहुत इकडे तिकडे, मला असं वाटतं की कलर म्हणजे तुम्हाला मॅच होतोय, थोडा बहुत इकडे तिकडे आहे तर ठीक आहे, पण तुमचा मेकअप जर बिघडला ना, तर तुमच्या ॲक्सेसरीजचा, तुमच्या ड्रेसचा, तुमच्या चप्पलचा काहीच फायदा होत नाही. चप्पलहून आठवलं, मी माझी जी लग्नातली चप्पल आहे ती नॉर्मली दादरवरून घेतली होती, सिम्पल 500 रुपयेवाली. मी ऑनलाईन वगैरे खूप बघितल्या होत्या, खूप दुकानात, आणि दुकानावाल्यांनी ना हे एक असं बनवून ठेवलं आहे की लग्नाची ओके, मग चालू ते स्टार्टच करतात 2-3 हजारापासून. ठीक आहे, तर माझं असं होतं की म्हणजे ते तेवढं डायमंड आपण किती दिवस घालणार ना, आणि लग्नाची चप्पल सांभाळून ठेवणार आयुष्यभर, एवढं मला तर माहीतच नाही कुठे गेल्या माझ्या चपल्या. मी एवढं बघितलं कोणाची मला तर नेक्स्ट डे तर चप्पल दिसली नाही कुठे तर गेली. नाही, मी अजून ठेवले माझी. तर तर ना मग त्याच्यामुळे काय झालं की मग ते मेकअपचं म्हणत होते मी. तर मेकअप तुमचा खूप चांगला झाला पाहिजे ना, तर ह्या सगळ्यांचं काहीच फायदा नाही. म्हणजे मी किती पण हजारांची लाखांची साडी घ्या, मेकअप खराब असेल तर फायदाच नाही मग त्याच्या. आणि माझं स्किनला ना थोडं मेकअप म्हणजे जसं बाकीच्या मे बी मुलींना काही बसत असेल, पण मला असं पटकन बसत नाही. त्याच्यामुळे माझं असं होतं की कोणतरी मला स्किल असलेलं प्रॉपर, ज्याला बाबा माझ्या स्किन टाईपवर करता येईल, ती व्यक्ती मला अशी हवी होती. तर मी खूप ट्रायल घेतले, आणि हे लोकांनी ना सिरियसली सांगते मी तुम्हाला की एक असं मार्केटच बसवून ठेवलं, ज्याच्यामध्ये कसं आहे की ट्रायलचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात, 2000, 2500, 1500. ठीक आहे, त्याच्यात पण काही मेकअप आर्टिस्ट ना फक्त असा अर्धा मेकअप करतात. डिफरन्स काय आला ना, किंवा आम्ही नाही, डिफरन्स नाही, त्यांना ते प्रोडक्ट त्यांचं वाया नसतं घालवायचं. सो त्या लोक 2-2500 आपल्याकडून घेतात आणि एवढंच असंच मेकअप करतात. त्याच्यात पण ते फुल नाही करत, खूप लोक फुल नाही करत. मला असं वाटतं काही एखादंच असतील ज्या खरंच मेहनत घेऊन, जशी एक मी मेकअप आर्टिस्ट बघितली होती ना,
त्यांनी माझ्याकडून फक्त 1500च घेतले होते. पण त्यांनी ना मला साडी पण घालून दाखवली, प्रॉपर हेअरस्टाईल पण करून दाखवली आणि प्रॉपर असं ब्राईडसारखंच ते तयार केलं. त्या जरा लोकल होत्या, म्हणजे असं एकदम काही त्या खूप भारी असं नाव असलेलं वगैरे नव्हत्या, पण त्यांनी मेहनत घेतली होती. सो त्या व्यक्तीला 1.5च्या बदली मी 2.5 जरी दिली असते तरी मला काय वाटलं नसतं. पण आम्ही गोरेगावला गेलो, कुठे कुठे गेलो, बापरे, ते कुठे कुठे फिरायचो आम्ही पागलसारखे, किती लांब लांब गेलो आम्ही, गोरेगाव ते मलाड बिलाड साईडला. तर बाईकवर जायचो असं उन्हातानाचं एकदम. तर ते मग तिथे ते करून बघायचे, मग त्याच्यात मी असते इकडे बघायची, मला पण नाही आवडायचं, ह्याला पण नाही आवडायचं. मग तसंच करत का मी मला वाटतं 3-4 बघितलं आणि फायनल मग एक बघितली. मला असा मेकअप हवा होता, म्हणजे काहींना असतं असं HD करा 3D करा, पण मला असा हवा होता जो मला स्किन टोनला मॅच होईल आणि एकदम असं गोरं नाही करणार किंवा सटल नॉर्मल छान असं सुंदर असा मेकअप करून देईल. असं एकदमच तोंड धुतल्यावर असं नाही कोणी बोललं पाहिजे अरे ही कोण आली. मला तर तसंच झालं होतं. अरे कधी रे शाण्या, मी व्यवस्थितच केला होता ना संकेत, तू लग्नात ओळखलंस ना मला मीच आहे म्हणून. अच्छा, म्हणजे मी ना म्हणून तू खुश होतास लग्नामध्ये. मला वाटतं दुसरंच कोणतरी दिली आहे एक्सचेंज ऑफर मध्ये. शाणा किती नाचत होता माहिती लग्नात. ह्याला बघून ना लोक म्हणले किती ह्याला लग्न करायचं होतं बाबा लगी. तर मेकअपचं आमचं असं झालं. आमचं नाही, माझं हा माहिती का असंच असंच रुटून आला होता. मला तर कोणी मेकअप, अरे ह्याला मी म्हटलं होतं की तुला मी बोलले होते ना संकेत की एंगेजमेंटला ह्याला मी माझी कझिन करणार होती बट ती आलीच नाही. काय बकवास. आणि त्याच्यात असं हा लिटरली म्हणजे ह्याने स्वतःला पावडर तरी लावावं, एकदम असाच आला हा. आणि मला असं झालं अरे असं का आलं यार. मग लग्नाला तरी थोडं बहुत मला ते पावडर बिवडर लावला असेल त्याला कोणीतरी, पण एंगेजमेंटला तो असाच आला होता उठून. आणि डर्मिटॉलॉजिस्ट बद्दल सांगितलं. हां, ते महत्त्वाचा टॉपिक. म्हणजे माझं अगेन मला ना जस्ट लग्नाच्या 2-3 महिन्या अगोदर आईजला असं एलर्जी झालं होतं. सो म्हणजे आईज असे मध्येच सुजायचे काहीतरी. मी एक प्रोडक्ट वापरलं होतं तर त्याच्यामुळे ते मिनिमलिस्टचं होतं ते पील काहीतरी होतं ते बाबा. तर ते वापरल्यामुळे मला ते आईज माझ्या अचानक सुजायला लागले. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की मला टेन्शन यायला लागलं. म्हटलं आता दुसऱ्या कोणत्या पार्लरकडून मी करून घेतलं बाबा आणि त्यांचं पण असं प्रॉब्लेम व्हायला लागलं तर मग कसं होणार ना. मग मी प्रॉपर पहिले डर्मेटॉलॉजिस्टकडे गेले. त्यांना असं सांगितलं की मी ऑगस्टपासून चालू केलं होतं 4 महिने पहिले. कारण असं रील्स वगैरे आपण बघतो ना की आपण कधीपासून चालू करायचं वगैरे. सो मी 4 महिन्यापासून केलं होतं. तर त्यांनी माझं पहिले ट्रीटमेंट केली. मग त्यांनी बरेच 2-3 मास्क काहीतरी लावले होते जे 3-4 दिवसात असे निघतात. ते आपण हाताला गम लावल्यावर कसं ते निघतं तसं निघतं, स्किन निघत. त्याचं नावच विसरले. आणि मी तसंच एकदा करून मला माझ्यावरती पण हिने एक्सपेरिमेंट केला आणि मी तसंच करून आपण ते कपडे बघायला गेलो. तू विचारलं तू ह्याला काय झालं म्हणतो म्हटलं. तर ना मग ते डर्मेटॉलॉजिस्टकडे सुरुवातीला ते. पण मी सांगते की जर तुम्ही आता माझं त्यावेळेस मी डर्मेटॉलॉजिस्टचा जो विचार केला ना मी त्यावेळेस थोडं ते एक्सपेन्सिव्ह पडलं मला, नो डाऊट. पण मला असं वाटतं की ते माझ्यासाठी म्हणजे माझ्या पर्टिक्युलर स्किन टाईपसाठी वर्थ होतं ते. कारण मला भरोसा नव्हता. माझं बऱ्याचदा असं होतं की कोणत्या तरी पार्लरकडे मी काहीतरी फेशियल करून येतात आणि ते ब्रेकआउट्स मग होतात माझे किंवा काहीतरी होतात. सो मला थोडं टेन्शन होतं की असं सगळं नको व्हायला बाबा, आपल्या प्रॉपर स्किन टाईपनुसार आपण गेलेलं बरं. डर्मेटॉलॉजिस्टचा खर्च खूप जास्त होता. प्रत्येक अपॉइंटमेंट जी होती त्यावेळेस माझे समजा 3,000 ते 4,000 रुपये जायचे. 4 महिन्यातून मला त्यांनी दर महिन्याला 2 ते 3 वेळा बोलवलेलं आहे. आणि लास्टच्या मंथमध्ये तर 3 ते 4 वेळा, ज्याच्यामध्ये एक दोन फेशियल झाले होते म्हणजे हायड्रा आणि अजून एक काहीतरी नाव दिलं होतं त्यांनी. हायड्रा फेशियल पण तुम्ही जर करत असाल ना प्लीज एका प्रॉपर डर्मेटॉलॉजिस्टकडून करा. आजकाल खूप मी बघते पार्लरमध्ये वगैरे ते नॉर्मली मास्क लावतात काहीतरी करतात, हायड्रा फेशियलचे 2-3 हजार रुपये घेऊन टाकतात. पण ते स्किल्ड नसतात. ठीक आहे. त्याच्याने तुम्हाला बरेच काही प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात जर तुमचं स्किन टाईप माझ्यासारखं असेल तर. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज एका नॉर्मल डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन प्रॉपर ज्यांना येतं त्यांच्याकडून करून घ्या. तर माझ्या फेशियल्सचा खर्च हायड्रा फेशियलचं 4,500 वगैरे व्हायचा. आणि ते जे पिल व्हायचं ना ते काहीतरी लावलं त्यांनी तर ते त्याचं 2,500 असे मला 3 वेळा लावलं होतं त्यांनी सुरुवातीला का टॅन वगैरे थोडा कमी करण्यासाठी. आणि मग बाकी ते सिरम वगैरे द्यायचे ते पण एक्सपेन्सिव्ह होते. 1,000, 1,500, 2,000 असेच होते. सो माझं ते खूप जास्त खर्च झाला. सो ते तुमच्यावर आहे आता. तुम्हाला वाटते पार्लर ट्रीटमेंट ठीक आहे तर तुम्ही ते करू शकता. हायड्रा म्हणजे डर्मेटॉलॉजिस्ट करायचं तर तुम्ही ते करू शकता. तर हे होते आज आमचे जे टॉपिक. अजून काय राहिलंय? झालं एवढंच होतं आपलं बोलणं. काय तर राहिलंय. काय नाही
अरे राहिलं थांब. खरंच काय नाही राहिलं, एवढंच तर बोलू. ज्वेलरी झालं ना, बोलू नका कुठे? आपण मध्ये. ज्वेलरी कुठे बोललो? बोलू नका आपण, रेंटेड तुम्ही घ्या हे ते करा. तुझं बोललो, माझं नाही बोललो ना. तुझं सांगते ना. माझं ज्वेलरी ना मी आर्टिफिशियल घेतल्या होत्या. तर मग त्या मॅच म्हणजे असं मला करायच्या होत्या माझ्या पैठणीनुसार, म्हणजे कलर नाही हां, असं छान दिसल्या पाहिजेत अशा. ते पण मी ठाण्यावरूनच घेतल्या होत्या आणि त्या पण तुम्ही असं इथून बघू शकता. मंगलदास मार्केट म्हणजे ते भुलेश्वर मार्केट म्हणून पण आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता. मी काही जयश्री कलेक्शन बऱ्याच लोकांना माहिती असेल, तिथून मी काही घेतल्या होत्या. पण त्यांचं जे ते लोक क्वालिटी क्लेम करतात ना, माझं जे वरचे असतात असे कानातले लग्नात ना, खरं सांगते मी, बरं झालं मी एक्स्ट्रा घेऊन ठेवले होते. माहीत नाही मला कुठून सुचलं होतं ते. पण लग्नाच्या वेळेस माझं काय झालं माहिती, हे खालचे जे कानातले असतात ते आणि अशी वेल होती माझी आणि इथे वरती होते. तर ते जे वरचे होते ना, तर ते असं पण नाही की आम्ही जोराजोरात लावलं किंवा काय, हां प्रॉपर असं लावत होतो. पहिलं तुटलं, दुसरा तुटला. सो मी वरती घातलंच नव्हतं जर तू बघशील लग्नात तर. आणि खूप एक्सपेन्सिव्ह त्यांचं पण ज्वेलरी आहे. तर काही क्वालिटी ते लोक क्लेम करतात, तेवढं मला तरी नाही वाटलं. म्हणजे माझे सेट्स होते 2-2, 3-3 हजाराचे एक असे, पण ते वर्थ नाही. कानातले पण माझे 1000-1500चे वगैरे होते. त्यातलं ते जे वरचं आहे ते एक काहीतरी 350 का 400चं काहीतरी एक होतं. तसं दोन्ही माझं तर ते ऐन वेळेसच तुटले. मग माझं ते मला असं वाटतं की तुम्ही ते आर्टिफिशियल ज्वेलरीला पण भुलेश्वरमध्ये पण आहे, पण तुम्हाला तिथे खूप 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 निगोसिएशन करावं लागेल. जयश्री कलेक्शनवाले एवढं नाही करत, थोडं बहुत करतात. म्हणजे जर तुमचं 5-6 हजारचं बिल असेल तर ते 200-100 रुपये असं काहीतरी कमी करतात. तर लग्नाच्या सीझनमध्ये तर तेही नाही करत. व्हरायटी वाईज त्यांच्याकडे आहेत थोडे बहुत. तुम्ही दुसरे पण ऑप्शन्स एक्सप्लोअर करू शकता. जसं मी हातातलं एक ना अशी 2 अंगठ्या होत्या, त्याला असं 2 मोतीचं होतं, तर ते पण मी सोनचाफा म्हणून आहे, ते पण तुम्हाला माहिती असेल, खूप त्यांचं पण नाव आहे. तर त्यांच्याकडून मी घेतलं होतं, ते खूप छान निघालं आणि कमी पण पैशाचं होतं, तेवढं काही नाही. तर ज्वेलरीचा तोड झाला, चप्पल झालं, सगळं झालं मला वाटतंय. झालं. झोप आली काय तुला? झोप नाही आली मला. मला काय बोलायलाच दिलंच नाही, मला काय बोलायलाच दिलंच नाही. आता हे मेकअपचं मी बोलणार, ज्वेलरीचं मी बोलणार, आउटफिटचं तू बोललास. हां, आता आपण नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती बनवूया की चॅलेंजेस काय काय फील्स झालं आणि कसं आम्ही ते टॅकल केलं आणि लग्न केलं. का केलं, लग्न का केलं, शपथ संकेत, लग्न का केलं, बघितलं देव. जा बंद करते. देव आता पण सांगतोय का केलं, याच्यावरती मारलंस तू, फोनचा फटका लागला तुला यार. ठीक, अशा प्रकारे बोलून आम्ही आमचे 2 शब्द, पहिला व्हिडिओ आम्ही संपवतोय. 2 शब्द संपवतो. थँक्यू सो जय हिंद, मच. जय आणि महाराष्ट्र. प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट्समध्ये सांगा की मला काय वाटलं हा व्हिडिओ बघून. आणि जर तुम्ही आमचे टिप्स अँड काय होतं Tricks. टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केलं असेल हां, किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय होता तर ते तुम्ही ते share पण करा. सांगा. तुमची पण लग्नाची डेट आसपास होती का आमच्या, ते पण सांगा. आणि तसं पण सांगा. आणि जर तुमच्याकडे अजून काय आयडियाज असतील व्हिडिओ पैसे सेव्ह करण्याचे, नाही पैसे सेव्ह करण्याचा किंवा टिप्स अँड ट्रिक्स, तर ते कमेंट्समध्ये टाका. म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यातल्या बाकी नवी हेल्प होईल, लग्न करणाऱ्या लोकांना हेल्प होईल. सो तेही ते वापरतील.